बायको गेली माहेरी काम करी पितांबरी हा का ती इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट होता. जेव्हा तुमची तांबे पितळेची भांडी चमकवायची आहेत किंवा कोणतीही वस्तू चमकवायची आहे तेव्हा पितांबरी हेच नाव लक्षात येतं. आम्हाला ब्रेक करायचा होता, की बायका का पुरुषांनी पण घरामध्ये काम केलं पाहिजे. तुमचा हा एक फॅमिली बिझनेस आहे. हं. पण ते तेवढं सोपं आहे का? मला माहिती आहे, की माझे बाबा पहिले हाऊस टू हाऊस जायचे आणि तिकडे सगळीकडे जाऊन ते पितांबरी वाटायचे. 20 वर्ष अगोदर बिझनेस करणं जेवढं कठीण होतं, तेवढं आता कठीण अजिबातच राहिलेलं नाहीये. जी दुसरी तिसरी पिढी आहे बिझनेसमध्ये येते, तर तुम्हाला काय वाटतं की त्यांनी नेमकी कशी तयारी करायला पाहिजे? तर फाउंडेशन चांगलं असेल तुमचं, तर त्या फाउंडेशनवर सेकंड जनरेशन बिल्ड करून आता माहिती आहे, की ऑनलाईन मार्केटिंग सुद्धा खूप मोठं झालं. तर त्याचा आपल्या बिझनेसला कुठे उपयोग होईल आणि कुठे आपलं काय बोलतात ना, कॉम्प्लिमेंट आपण करू शकतो. तुमच्या वडिलांनी ही कंपनी प्रस्थापित केली, हो. त्याच्यानंतर वाढवली. हो. तर ही आणखी वाढवणं किंवा हो. याच्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये हो. एक्सपॅन्ड करण्याचं एक दडपण होतं का? मला पण एक एक्सपर्ट व्हायचं होतं. तर एक्सपर्ट व्हायचं असेल तर नियम सोपा आहे. तुम्ही स्लीव्ह वरती करायचे आणि जे काय काम तुमच्या ह्याच्यावरती पडेल ते करत जायचं. पितांबरीची क्वालिटी 30-40 वर्षांपूर्वी जी होती, आजही तीच आहे आणि त्याला कॉम्पिटिटर सुद्धा नाहीये. म्हणजे असं कधी-कधी होतं, की प्रॉब्लेम येतात, कस्टमर प्रॉडक्ट रिटर्न करतात. आम्ही त्यांना इमिजिएटली त्यांना दुसरं प्रॉडक्ट आम्ही देतो. सेल्स हा किती इम्पॉर्टंट आहे का कंपनीला ग्रो होण्यासाठी असं तुम्हाला वाटतं? सेल्स म्हणजे लाईफ ब्लड आहे कंपनीचं. हां. पण त्याच्यामध्ये सुद्धा कसं असतं, की त्याच्यात 2 ॲस्पेक्ट असतात, की एक तुम्हाला प्रॉफिटेबली सेल करता यायला पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्ही जो सेल कराल त्या सेलचे सगळे पैसे तुम्हाला कलेक्ट करता यायला पाहिजे. पितांबरी सारखी जी इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये ऑटोमेशनचा जो पार्ट आहे तो कशा पद्धतीनं तुम्ही इन्कॉर्पोरेट केला? ज्या गोष्टीला स्किल लागतं ना, तीच ऑटोमेट करायची असते. हो. पावडर आली, हं. की ती डायरेक्ट तिकडनं बटन दाबलं, की ती डायरेक्ट एफ-एफ-एस मशीनमध्ये पॅक होऊनच ती बाहेर पडणार. असा एखादा ब्रँड बनवण्यासाठी कोणत्या 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत? की नीड अनालिसिस तुम्हाला यायला पाहिजे. हं. तुम्हाला ते प्रॉडक्ट किंवा तुमची सर्व्हिस आहे ती तुम्हाला बनवता यायला पाहिजे. आणि तुम्हाला तुम्ही कसं विकणार याचा विचार आधीपासून तुम्हाला करता यायला पाहिजे. ह्या 3 गोष्टी एखादी ब्रँड एस्टॅब्लिश करताना खूप महत्त्वाच्या आहेत. महत्वाचा. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील तरुणांना स्टार्टअप विषयी डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना अर्थकारण सुधारवण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतोय. आपण नेहमीच ऐकलेलं असेल की मराठी माणूस हा व्यवसाय करण्यासाठी घाबरतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रामधला एक असा प्रोडक्ट आहे ज्याला मागील 30-40 वर्षांमध्ये कोणताही कॉम्पिटिटर उभा राहू शकलेला नाहीये. आणि हा प्रोडक्ट फक्त महाराष्ट्राचा नाही तर भारताचा शायनिंग ब्रँड बनलेला आहे. आणि एक प्रोडक्ट पासून सुरुवात झाली, ती आता 100 पेक्षा जास्त प्रोडक्ट या कंपनीकडून बनवले जात आहेत आणि ते तेवढेच लोकप्रिय आहेत. या 30-40 वर्षांमध्ये घराघरात हा प्रोडक्ट पोहोचलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा तांबा पितळेची भांडी ही चमकवण्याचा किंवा तांबा पितळेची कोणतीही वस्तू चमकवण्याचा विषय येतो, तेव्हा एकच नाव आपल्या तोंडात येतं आणि ते नाव आहे पितांबरी. तुम्ही बरोबर ओळखलेलं आहे. आज आपण पितांबरी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे परीक्षित प्रभुदेसाई यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. या बिझनेसचे इन्साइट्स आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. स्ट्रॅटेजी आणि सर्व काही आपल्याला त्यांच्याकडून समजून घ्यायचं आहे. आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर परीक्षित प्रभुदेसाई हे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. त्यांनी मॅनेजमेंट स्टडीजमधून डिग्री घेतलेली आहे आणि जरी त्यांचा हा एक वडिलोपार्जित व्यवसाय असला तरी सुद्धा तर ते डायरेक्टली व्हाईस चेअरमॅन झालेले नाही आहेत. त्यांनी त्यासाठी सगळ्यात आधी तर ते एक असं म्हणता येईल की एक साधारण कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांनी सुरुवात केली. प्रोडक्शन असेल किंवा रिसर्च टीमसोबत त्यांनी सगळ्यात आधी काम केलं आणि त्याच्यानंतर कौशल्य आणि नाविन्यतेच्या जोरावर ते आज इथपर्यंत पोहोचलेले आहे. वेगवेगळे प्रॉडक्ट सुद्धा ते लॉन्च करतायत आणि पितांबरीला आणखी मोठं करण्याचं त्यांचं विजन आहे. हे विजन नेमकं काय आणि ज्या पद्धतीनं मी सुरुवातीला सांगितलंय स्ट्रॅटेजी काय राहिलेली आहे, कशा पद्धतीनं पितांबरी हा इंडियाचा शायनिंग ब्रँड बनलाय, ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. खरं तर तसं बघितलं तर जेव्हा मी जसं सुरुवातीला म्हटलं, की एकतर मराठी माणूस व्यवसाय करत नाही आणि हो. त्याच्यातही जेव्हा स्टार्टअप विषयी किंवा बिझनेस विषयी बोललं जातं, हं. त्यावेळेला असं म्हटलं जातं, की आपल्याला बऱ्याचशा लोकांना बॅकग्राऊंड नाहीये, त्याच्यामुळे भीती वाटते. बरोबर. तुम्हाला बॅकग्राऊंड होतं. हं. तुमचा हा एक फॅमिली बिझनेस आहे. हं. पण ते तेवढं सोपं आहे का?
म्हणजे फॅमिली हिस्ट्री असताना हां. सुद्धा, फॅमिली बिझनेस असताना हं, सुद्धा बिझनेस करणं हे हं. तेवढं सोपं आहे का? मला आता वाटतं, की पहिल्या जो जुना काळ होता म्हणजे एक 20 वर्ष अगोदर, तर तेव्हा एवढं सोपं नव्हतं. कारण की आता आपण बघतोय, की आता ऑनलाईनचं जग आहे आणि ऑनलाईनच्या जगामुळे तुम्हाला कस्टमर्सपर्यंत पोहोचायला आता खूप सोपं झालंय. म्हणजे मला माहिती आहे, की माझे बाबा पहिले हाउस टू हाउस जायचे आणि तिकडे सगळीकडे जाऊन ते पितांबरी वाटायचे हं, आणि हं. मग त्याच्यानंतर दुकानदारांनी इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केला आणि मग दुकानदारांनी ते ठेवायला सुरुवात केली आमची पावडर. हे सगळं करायला आम्हाला 30 वर्ष गेली. पण आता गेल्या 5 वर्षामध्ये जो काय बोलू शकतो, की ऑनलाईन एक्सप्लोजन जे काय झालेलं आहे आणि तुम्ही डायरेक्टली कस्टमरशी कनेक्ट करू शकता. तुम्ही डायरेक्टली फायनान्सरशी कनेक्ट करू शकता. जे सब्जेक्ट एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याशी कनेक्ट करू शकता. त्याच्यामुळे 20 वर्ष अगोदर बिझनेस करणं जेवढं कठीण होतं, तेवढं आता कठीण अजिबातच राहिलेलं नाहीये. आणि पहिले कसं व्हायचं ना, की बिझनेसकडे एक थोडंसं कमी नजरेने बघितलं बघितलं जायचं. जायचं. पण आता कसं झालंय, की बिझनेसचा एक ॲल्युअर एक आपण म्हणू शकतो, की अ, अ, निर्माण झालेलं आहे. त्याच्याबरोबर फंडिंग सुद्धा बऱ्यापैकी आता उपलब्ध आहे. बरोबर. त्याच्यामुळे खूप ईझी झालंय बिझनेस करणं. म्हणजे ऑफ कोर्स प्रत्येक काळाचे काही चॅलेंजेस असतात. ह्या आपल्या इन्फॉर्मेशनच्या पण काळामध्ये काही चॅलेंजेस आहेत. ते चॅलेंजेस राहणारच आहेत. पण हं, हं. अनुकूलच झाली आहे का परिस्थिती? तर हो, खूपच जास्त. म्हणजे ते आपण त्या पद्धतीने करू शकतो आणि इझिली करू शकतो येस, असं म्हणता येईल. येस. पण दुसरा एक प्रश्न, की आता याच अनुषंगानं तुमच्यावर दडपण होतं का? कारण तुमच्या वडिलांनी ही कंपनी प्रस्थापित केली, हो, त्याच्यानंतर वाढवली, हो, तर ही आणखी वाढवणं हो, किंवा याच्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये हो. एक्सपॅन्ड करण्याचं एक दडपण होतं का? साधारणपणे मी जेव्हा जॉइन झालो तेव्हा कंपनीचा टर्नओव्हर ऑलरेडी 200 कोटी होता. हां. आणि दडपण असं मला म्हणता येणार नाही होतं, पण एक जबाबदारीची जाणीव होती, हं, हं. की आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय. क क कसं असतं ना, की बोलतात बाबांनी केलं आणि मुलांनी सगळं नाही तर ते कचऱ्यात घातलं. हं, हं. असं अजिबात झालं नाही पाहिजे अशी एक कुठेतरी एक जबाबदारीची ती जाणीव होती. आणि मग काय ठरवलं मी, की आपण म्हणजे अगदी आपलं जर का प्रमोशन अगदी जरी झालं कुठेही आपल्याला काही काय बोलतात त्याला डेझिग्नेशन दिलं, हं, हं. तरी आपल्याला स्टार्टपासून सगळी कामं आपल्याला शिकणं गरजेचं आहे. म्हणजे वर्कर काय करतो, फॅक्टरीचा मॅनेजर काय करतो, सेल्समध्ये जाऊन माणूस सेल्स ऑफिसर काय करतो, ते कसे इंटरॅक्ट करतात कस्टमरशी, अक्रॉस डिव्हिजन्स सगळे कसे इंटरॅक्ट होतात. तर एकदम खालच्या रग्सपासनं मी सुरुवात केली. म्हणजे फॅक्टरीमध्ये अगदी गाड्या भरण्यापासनं किंवा मशिनरीचे सेटिंग करेपर्यंत मला सगळं माहिती होतं. आणि मग जेव्हा असं होतं, की तुम्हाला तुमचे काय बोलतात, तुमचं नॉलेज जेव्हा वाढतं, तेव्हा तुम्हाला लोकं सिरियसली घ्यायला लागतात. कारण की पितांबरी 200 कोटीची कंपनी असल्यामुळे ऑलरेडी एक सेट ऑफ लोकं होती, जी सब्जेक्ट एक्सपर्ट होती आणि मला त्या सगळ्या सब्जेक्ट एक्सपर्टमध्ये मला पण एक एक्सपर्ट व्हायचं होतं. तर एक्सपर्ट व्हायचं असेल तर नियम सोपा आहे. तुम्ही स्लीव्ह वरती करायचे आणि जे काय काम तुमच्या ह्याच्यावरती पडेल ते करत जायचं आणि त्या कामांमधनं इतकं प्रचंड गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. त्याच्यामुळे मी खालनं चालू केल्यामुळे मला असं कधी चॅलेंज आलं नाही. कारण की कसं असतं, की लोकांना एक जर का हाईटला येऊन डायरेक्टली बसले, म्हणजे समजा मी व्हाईस चेअरमन डायरेक्टली कंपनी जॉइन केल्या-केल्या झालो असतो. हं, हं. तर मला व्हिज्युअलाइज झालं नसतं, की मार्केटमध्ये एक्झॅक्टली काय चालू आहे, कॉम्पिटिटर काय करतायत, आपण आपली स्ट्रॅटेजी कशी राबवायला पाहिजे. कारण का बरेच वेळा आपलं थिंकिंग इकडे असतं आणि भलतंच काहीतरी मार्केटमध्ये होत चाललेलं असतं. राहतं. तर त्या हां. ग्राउंड रिॲलिटीशी आपण सिंक पाहिजे. तर हं. तो आपण कसं सिंक होणार? जेव्हा आपण छोटी-छोटी कामं करणार, तेव्हा आपण काही सिस्टम आपण त्यातनं लावू शकतो इंटेलिजन्सच्या आणि मग तो इंटेलिजन्स आपण घेऊ शकतो. तर असं मला वाटतं, की मी वर म्हणजे आलो आणि त्याच्यामुळे दडपण कधीच नव्हतं माझ्यावर हं, असं. हं. पण तुम्ही हं. स्टार्टिंगपासून सगळं शिकलात. हो. म्हणजे असं डायरेक्टली सीईओ असेल किंवा उपाध्यक्षाच्या हो. खुर्चीवर जाऊन बसला नाही, तर सगळ्या गोष्टी तुम्ही शिकून हो. घेतल्या. हो. त्याच्यामुळे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समजता हो. आल्या आणि त्यानुसार मग पुढे काम करता हो. आलं. मग याच्यामध्ये आणखी एक प्रश्न उपस्थित होतो, की जी दुसरी, तिसरी पिढी हं, आहे, हं, हं. बिझनेसमध्ये येते, हं, तर हं. तुम्हाला काय वाटतं, की त्यांनी नेमकी कशी तयारी करायला पाहिजे? मला वाटतं, की जी दुसरी पिढी येते, तर पहिली जी पिढी असते, तर त्यांनी एक काहीतरी कोर कॉम्पिटन्स बिझनेसमध्ये हं, एक हं. मिळवलेला असतो. म्हणजे कोणतरी आर-एन-डीमध्ये तज्ञ असतो, कोणतरी प्रॉडक्ट बनवण्यामध्ये तज्ञ असतो, कोणतरी तो सेल करण्यामध्ये तज्ञ असतो आणि काय असतं, की ओनर्स एका पॉइंट नंतर काय होतं, पहिली पिढी, की त्यांची जी कोर कॉम्पिटन्सी आहे, त्यालाच ते स्टिक राहतात. मग ते हं, हं. बाकीचे फील्ड बघत नाहीत. तर दुसऱ्या पिढीने हा विचार केला पाहिजे, की जेव्हा आपले बाबा, आपली आई, आपली बहीण, आपला भाऊ ऑलरेडी बिझनेसमध्ये आहेत आणि ते एखादं फील्ड चांगल्या प्रकारे करतात. तर मी दुसरीकडे कुठेतरी असं काहीतरी चांगलं करून जर का दाखवलं, हं, हं. तर त्याचा आणि मी असं बघितलं म्हणजे रेव्हेन्यूमध्ये सुद्धा त्याचं मल्टिप्लिकेशन करता येऊ शकतं. लगेचपणे होतं. हां, हां. अच्छा. हो. पण ते कसं शक्य तर होतं? आणि कसं हां. असतं, की जनरल जी पहिली पिढी असते त्यांनी खूप
काय बोलतात त्याला, कष्टातनं तो बिझनेस एक उभा उभा केलेला केलेला असतो आणि असतो. तो दुसऱ्या पिढीच्या हातात जेव्हा देतात, तर दुसऱ्या पिढीकडे खूप सारे ऑप्शन्स असतात ते बिझनेस एक्सपांड करण्याचे. हं, म्हणजे हं, हं. पहिली जी पिढी असते ती फाउंडेशन बिल्डिंगचं सगळं नीट तयार करते आणि जी दुसरी पिढी असते ती त्याच्यावरती स्कायस्क्रेपर उभारण्याचं काम करते. मग बऱ्याच गोष्टी आता, कारण काय शिक्षण सुद्धा सगळ्यांचं चांगलं आहे. मार्केटिंग किंवा मॅनेजमेंट हे सगळे जे फील्ड झालेत पहिले 20 वर्ष, 30 वर्ष अगोदर ह्याच्याबद्दल मॅनेजमेंटबद्दल आपण ऐकलेलं पण नव्हतं कोणीच. हं, हं. तर ह्या सगळ्याचा काय बोलतात त्याला नॉलेज घेऊन जेव्हा हं, दुसरी हं. पिढी उतरते, तर तेव्हा ते स्वप्न बघू शकतात, की आपलं एखादं प्रॉडक्ट आहे किंवा आपली एखादी ब्रँड आहे, ती हं. पटापट आपण नॅशनली पूर्ण भारतभर कशी नेऊ शकतो किंवा ग्लोबली आपण ही ब्रँड आपण कशी नेऊ शकतो आणि मग त्या अनुषंगाने दुसरी पिढी त्या बिझनेसवरती काम करायला सुरुवात करते. आणि बरोबर. मग काय असतं, की कधी पण जेव्हा पहिली पिढी बिझनेस हे करते ना, तर त्याला खूप जास्त वेळ लागतो तो हं. बिझनेस सेटल व्हायला. 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष लागतात. आणि मग असं लक्षात येतं, की पुढच्या 5च वर्षांमध्ये लगेच तुम्ही तुम्हाला ग्रोथ आली. म्हणजे हां, हां. आम्हाला जवळ-जवळ एक 15 वर्ष गेली 100 कोटी बनायला, 20 हां, वर्ष गेली टर्नओव्हर. 100 कोटी बनायला हं, हं. आणि त्याच्या पुढच्या 10 वर्षामध्ये आम्ही 340 करोडचा आम्ही टर्नओव्हर आम्ही गाठू शकलो. हं, हं. तर फाउंडेशन चांगलं असेल तुमचं, तर त्या फाउंडेशनवर सेकंड जनरेशन बिल्ड करून हं, हं. कदाचित ते मॅनेजमेंटमध्ये चांगले असतात, टेक्निकली सेकंड जनरेशनवाले चांगले असतात, काही-काही मार्केटिंगमध्ये चांगले असतात. आता माहिती आहे, की ऑनलाईन मार्केटिंग सुद्धा खूप मोठं झालं. तर त्याचा आपल्या बिझनेसला कुठे उपयोग होईल आणि कुठे आपलं काय बोलतात ना, कॉम्प्लिमेंट आपण करू शकू. असं प्रत्येक सेकंड जनरेशननी जर का ते शोधून काढलं, तर रेव्हेन्यू मल्टिप्लाय होऊ शकतो. हं, हं. आणि याच अनुषंगानं आणखी एक प्रश्न, की तुम्ही जसं म्हणताय, की रेव्हेन्यू हा मल्टिप्लाय होऊ शकतो, तसं तुम्ही काही प्रॉडक्ट सुद्धा लॉन्च केलेले आहेत. हं, तर एक प्रॉडक्ट तुमचा प्रसिद्ध झाला, हं. घराघरात पोहोचला, त्याच्यामुळे तुम्हाला ते जे पुढचे प्रॉडक्ट आहेत, ते लॉन्च करणं ईझी झालंय असं वाटतं? म्हणजे तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये? येस, मला तर वाटतं की ईझी झालं. कारण काय काय असतं की दरवाजा पहिले आपण उघडतो. तर एकदा हां. आपण फट उघडली दरवाजाची, की आपण पूर्णपणे त्याच्या आत आपण शिरू शकतो. आणि बरेच वेळा काय असतं की जेव्हा तुमची सिंगल प्रॉडक्ट कंपनी असते ना, हं, तर हं. त्या प्रॉडक्टची तुम्हाला ऑर्डर नाही मिळाली, की तुम्हाला काहीच नाही मिळत ऑर्डर. हां. त्याच्यामुळे तुमच्याकडे मल्टिपल प्रॉडक्ट्स असणं आणि मल्टिपल सेगमेंट्समध्ये प्रॉडक्ट असणं हे खूप गरजेचं असतं. म्हणजे बरेच वेळा काही-काही प्रॉडक्ट्सचे सीझन असतात. आता जसं हं. पितांबरी शायनिंग पावडर आहे. पितांबरी शायनिंग पावडर ही गणपती ते दिवाळी हा हो. मेजर सीझन आहे. मग त्याच्यानंतर काय? हं, मग हं. त्याच्यानंतर फूडची प्रॉडक्ट्स आहेत. आता आम्ही फूडमध्ये सूप्स आणतोय, पिकल्स आणतोय. बऱ्यापैकी प्रमाणात आम्ही डायव्हर्सिफाय करतोय किंवा आमची हेल्थ केअरची प्रॉडक्ट्स आहेत, ज्याच्यात गोमूत्र कॅप्सूल आहे किंवा अगरबत्ती आहे. वर्षभरच वापरली जाते. तर अशा विविध प्रॉडक्ट्सचा जर का पोर्टफोलिओ असेल ना, तरच तुमचा तो बिझनेस मल्टिप्लाय होतो. कारण नाहीतर काय होतं, तुम्ही सिंगल प्रॉडक्टवर फोकस केलं, हं. त्याच्यातनं जर का नाही आलं, तर तुमच्याकडे काहीच अल्टरनेटिव्ह नाहीये. बाबा तुला आज हे प्रॉडक्ट नकोय ना, चल अगरबत्ती घे. चल हं, हं. अगरबत्ती नकोय, गूळ घे आमचा. चल गूळ नकोय, सूप घे. हं. पण काहीतरी घे. त्याच्यामुळे त्या बिझनेसची ग्रोथ जे बोलतो ना, की हं. मल्टिपलमध्ये होते ती त्याच्यामुळे होऊ हं. शकते. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल, की जसं लोकांना एक जे अर्थतज्ञ आहेत किंवा गुंतवणूक सल्लागार आहेत, ते सल्ला देतात, की ₹1 हा तुमचा ₹100 हे एका ठिकाणाहून वरून येण्यापेक्षा 10 ठिकाणावरून बरोबर. आलेले बरे आहेत. तसं बिझनेसमध्ये सुद्धा एका प्रॉडक्टवर अवलंबून न राहता 10 प्रॉडक्ट असतील बरोबर. किंवा त्यापेक्षा जास्त असतील तेवढं चांगलं असं तुम्ही म्हणताय. हो. मग तुम्ही जे प्रॉडक्ट लॉन्च केले ते कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवले, की मग ते त्याची गरजच पडली नाही? कसं असतं, की हां, तुमचे प्रॉडक्ट कितीही चांगले असेल, क्वालिटी कितीही चांगली असेल, प्राइसिंग अगदी स्वस्त असेल, हां. पण जर का ते तुम्ही विकू शकला नाहीत, तर तुम्ही पूर्णपणे फेल आहात त्याच्यामध्ये. हं, तर पितांबरीने आम्ही पहिलेपणे आमची संपूर्ण डिस्ट्रिब्युशनची आम्ही प्रणाली बनवली, की हं, हं. आमचे 5,00,000 शॉप्सला आमचे जे सेल्स ऑफिसर आहेत, ते डायरेक्टली जातात आणि ते ऑर्डर्स घेतात आणि ते ॲप्लिकेशनमध्ये, मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये आमच्या फीड करतात. हं, हं. म्हणजे जवळ ही 300 ची आमची सेल्सची टीम आहे. ही प्रणाली जर का आपण सेल्सची आपण नाही बनवू शकलो ना, आपल्या काय बोलतात त्याला, आपल्या बिझनेसमध्ये, तर हा हं, खूप हं. प्रॉब्लेम आहे. म्हणजे आमच्याकडे खूप सारी लोकं येतात, की आमच्याकडे एक फॅन्टॅस्टिक प्रॉडक्ट आहे हो, पण आम्हाला विकता येत नाहीये ते प्रॉडक्ट. हं. ते जर का तुम्हाला नाही विकता आलं, तर तिकडेच ॲक्चुअली प्रॉब्लेम आहे. कारण काय, विकता नाही आलं तर बनवलंच कशाला? असं ते एक होतं. त्याच्यामुळे कुठच्याही आणि हा माणसाला वाटलं, की मी सेल्सचा माणूस नाही, तरी त्यांनी इतकं काम केलेलं असतं त्या प्रॉडक्टबद्दल, की त्याच्याकडे इतक्या गोष्टी सांगायला असतात, की तो सेल्सवाला नसला तरी तो समोरच्या माणसाला सेल्सवालाच वाटतो कायम, कधी खरंय, पण. खरंय. सेल्सविषयी तुम्ही खूप
असं म्हणता येईल की एक आपुलकीनं हो, बोलता हो, आणि सेल्समध्ये तुमची मास्टरी आहे. हो, तुम्ही ते सगळं हो, डिपार्टमेंट हँडल हो. करत आलात. तर सेल्स हा किती इम्पोर्टंट आहे का कंपनीला ग्रो होण्यासाठी असं तुम्हाला वाटतं? सेल्स म्हणजे लाईफ ब्लड आहे कंपनीचं. हां, पण त्याच्यामध्ये सुद्धा कसं असतं, की त्याच्यात 2 ॲस्पेक्ट असतात, की एक तुम्हाला प्रॉफिटेबली सेल करता यायला पाहिजे. हां, हां. म्हणजे मध्ये काय झालेलं, की आम्ही जेव्हा एक 100 कोटी करायचे होते, तर आम्ही आमच्या प्रॉफिट विसरून आम्ही सेल करायला लागलो. हं, हं, आणि हं. मग कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम्स चालू झाले. कारण काय, जर का तुम्ही लॉसमध्ये सेल केलं, तर तुम्ही सगळ्यांचे एक्सपेन्सेस तुम्ही कसे रिकव्हर हां, करणार? हां, हां. तुम्ही नाहीच करू शकत ते. त्याच्यामुळे हे तुम्ही प्रॉफिटेबल तुम्हाला सेल करता यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जो सेल कराल, त्या सेलचे सगळे पैसे तुम्हाला कलेक्ट करता यायला पाहिजेत. म्हणजे आम्ही नेहमी आमच्या टीमला हेच बोलतो, की सेल तेव्हाच कंप्लीट होतो, जेव्हा तुम्ही पूर्ण पैसे कलेक्ट करता. बऱ्याच वेळा काय होतं कंपन्यांचं, की सेल्स करतात आणि मग हं, हं. "जाने दो ना, 1 महीने में भरो ना." हं. त्या त्या माणसाला तुमच्या प्रॉडक्टची गरज नाहीये आत्ता. म्हणजे प्रॉडक्टची गरज आहे, पण त्याला समजा 50 पाहिजे असतील, तर त्यांनी 1000 घेऊन ठेवलेत हं, हं, हं. तुमच्याकडनं युनिट्स त्यांनी. आता ते विकलेच जाणार नाहीयेत आणि मग तुम्ही त्या फायनान्शियल ट्रबलमध्ये तुम्ही अडकता आणि बऱ्याच कंपन्या ह्या ट्रॅपमध्ये आपल्या भारतात अडकलेल्या आहेत आणि मग ते वर्किंग कॅपिटल त्यांना मॅनेज होत हं, नाही. हं, हं. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा सेल्स करता, तर तुम्हाला सेल्स बरोबर तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी पण बघायला लागते आणि कलेक्शन पण बघायला लागते आणि त्याच्याबरोबर तुमचं डिस्ट्रिब्युशन किती स्ट्राँग आहे हे पण बघायला लागतं. हं, म्हणजे हं. तुमचे किती डिस्ट्रिब्युटर्स आहेत, किती दुकानांमध्ये ते पोहोचवतात. म्हणजे आम्ही आता इतकं बघतो, की प्रत्येक जी चेन ऑफ शॉप आहे किंवा प्रत्येक शॉप आहे, तर ते डिग्रो नाही व्हायला पाहिजे. हं, म्हणजे हं, हं. समजा पितांबरी शायनिंग पावडरचा ₹100 चा समजा एका शॉपनी धंदा केला असेल, तर पुढच्या वर्षी ते 110, 120, 200च व्हायला पाहिजे ते. हं, ते हं. जर का कमी झालं तर तो प्रॉब्लेम आहे आणि आम्हाला आधीच कळतं. आम्ही कसं केलंय, की अख्ख्या भारताला काही टेरिटरीजमध्ये विभागलंय. तर जिकडे डिग्रोथ पहिला लगेच त्या महिन्यात येते, तिकडे आम्ही लगेच ॲक्शन घ्यायला सुरुवात करतो. डिग्रोथ येणं हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे हं, अशा काही प्रकारे आम्ही तो सेल्स हं. सगळा मॅनेज करत तर असतो. माझा पुढचा प्रश्न हाच होता, की सेल्स हा बॅकबोन आहे असं तुम्ही म्हणताय. पण ती जी प्रॉडक्टिव्हिटी आहे ती वाढवण्यासाठी या टीमची, हं, सेल्सची हं, टीमची प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी किंवा सेल्स आणखी जास्त वाढवण्यासाठी हं. मग तुम्ही कोणकोणत्या स्ट्रॅटेजीज वापरता? कसं होतं, की आम्ही पॅन्डेमिक नंतर म्हणजे हां. पॅन्डेमिकच्या अगोदर आमचं साधारणपणे एक 280 वगैरे कोटीचा टर्नओव्हर होता. आता 280 वरनं 340 आम्ही सेम माणसांमध्ये आलो. ओह! तर हे आम्ही कसं करू हं, हं. शकलो असं आम्हाला बरेच लोकं विचारतात. तर प्रत्येक माणसाचीच आपल्याला प्रॉडक्टिव्हिटी वाढवायला लागते. हं, तर हं. काही-काही ज्या गोष्टी असतात ना, त्याला आम्ही मेट्रिक्स म्हणतो. तर ते खूप रिलिजियसली आपल्याला त्याच्यात फॉलो करायला लागतात. म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये कसं असतं, की प्रत्येक दुकानात म्हणजे 40 दुकानाचा एक आम्ही रूट बनवतो. तर प्रत्येक रूटवरती तो मुलगा जातोय का नाही? प्रत्येक रूटवरती गेला, की तो 40 कॉल करतोय का नाही? मग हं, त्या हं, हं. 40 कॉलपैकी आम्ही म्हणतो, की प्रॉडक्टिव्ह कॉल असतात. तर प्रॉडक्टिव्ह कॉल मग जिकडे आपलं प्रॉडक्ट विकत घेतलं. हं, हं, तर ते प्रॉडक्टिव्ह कॉल त्याचे किती झाले? मग त्या प्रॉडक्टिव्ह कॉल्सला आम्ही नॉर्म्स सेट करतो, की समजा बाबा तुझा ₹100 झाला तरच प्रॉडक्टिव्ह कॉल होईल हां किंवा तुला आता इतके-इतके दिवसाला प्रॉडक्टिव्ह कॉल तुला करायलाच पाहिजेत. हं, हं. आणि हे सगळं करायला आपण त्याला इन्सेंटिव्हाइज पण करतो ओह! त्याचबरोबर. अच्छा. इन्सेंटिव्ह काही एवढा मोठा नसतो, पण हं, हं. त्याला त्या सेल्सच्या माणसाला ते मोटिव्हेशन मिळतं, की हं, हं. आपल्याला तो इन्सेंटिव्ह आहे ना, तर आपण भागेगा, अभी आपण भागते असं. राइट. आणि मग त्याच्याने ते अजून काय बोलतात त्याला ते धावायला लागतात आणि एकदा काय होतं ना, की हे व्हिशियस सर्कल आहे. जेव्हा हं, एक माणूस चांगलं काम करायला लागतो, तेव्हा अख्खी टीम चांगली काम करायला लागते आणि अख्खी डिव्हिजन हं. त्याच्यानंतर ती चांगलं हे होतं. मग आम्ही कसं करतो, की प्रत्येक गोष्टीचे एक्झाम्पल दाखवतो. मग त्याच मुलांना आम्ही बोलायला देतो, की "ह्यानी बिहारमध्ये चांगलं केलं, तर तू अख्ख्या भारताला सांग, की तू बिहारमध्ये काय केलंस, की शायनिंगचा सेल वाढला." हं, हं. महाराष्ट्रामध्ये एखादं असेल, तर अख्ख्या टीमला हे करतो, की कसा वाढवलास तू? मग त्यांना पण एक मोटिव्हेशन मिळतं, की इंटरनल कॉम्पिटिशन आम्ही लावले, की मला प्रत्येक कुठच्या ना कुठच्या तरी प्रॉडक्टमध्ये भारतात नंबर 1 व्हायचंय आज पितांबरीमध्ये. हं, मग हं. त्यांची एकदा चुरस्ती जुंपली, की मग ते म्हणजे एक करत स्पर्धा राहतात. हं. आणि असं म्हणता येईल की हेल्दी येस, कॉम्पिटिशन असलेलं गरजेचं येस, चांगलं आहे आणि ते येस, गरजेचं सुद्धा येस. आहे. पण तुम्ही आता कोविडचा विषय काढलेला हं, होता. कोविडमध्ये आपण बघितलं तर बऱ्याचशा इंडस्ट्रीजला सेटबॅक बसलेला हं. होता. मग अशा या कोविडच्या काळामध्ये तुम्ही कसं सस्टेन केलं? ॲक्चुअली कसं झालं, की कोविडच्या काळामध्ये आम्ही नॉन इसेन्शियलमध्ये आम्ही पहिले होतो. त्याच्यामुळे हां. आमचं मॅन्युफॅक्चरिंग पण आमचं बंद झालेलं. हं, हं. त्याच्यामुळे आम्हाला विचार करायला खूप त्याच्यामध्ये वेळ मिळाला, की पुढच्या 5 वर्षात आपल्याला पितांबरी कंपनी कशी पाहिजे. हं, हं. म्हणजे मी जे सांगितलं, की प्रॉफिटेबिलिटी किंवा कलेक्शन तर ते आमचे पण खूप काय बोलतात त्याला ज्वलंत विषय होते. हं, हं. म्हणजे एका काळी आमचं जवळ-जवळ 80 कोटी मार्केटमध्ये आउटस्टँडिंग झालेलं. ओह! इतका प्रॉब्लेम होता कलेक्शन आणण्याचा. पण हां, हां. आम्ही
कोविडमुळे आम्ही ती स्टेप घेऊ शकलो, की आम्ही ठरवलं, की आता तसंही सेल होत नाहीये. तर आपण आणि जेवढं होतोय तर आपण पैसे रोख मागायचे लोकांकडनं आणि ते रोख मागून आपण त्याच्यानंतर ते सगळे त्यांना आपण माल द्यायचा हं, आणि हं, हं. असं करून आम्ही ॲडव्हान्सवरती आमचा पूर्ण बिझनेस आणला. मग आम्हाला लोकं बोलायला लागली, की आम्ही ॲडव्हान्स नाही देऊ शकत. मग हां, आम्ही हां. त्यांच्यासाठी फॉर्म्युला काढला, की तुम्ही जेव्हा ₹1,00,000 द्याल, तर आम्ही 20% ओल्ड आउटस्टँडिंगमध्ये घेऊ. म्हणजे 20,000 ओल्ड आउटस्टँडिंगमध्ये घेऊ आणि 80,000चा नवीन माल देऊ. हां, सगळ्यांना ते ओके झालं. म्हणजे असं करून बघता-बघता हा आम्ही पूर्ण काय बोलतात त्याला बिझनेस आम्ही ह्याच्यावरती आणला ॲडव्हान्समध्ये. ॲडव्हान्स. आणि हां. मग त्याच्यानंतर असं पण एक काय बोलतात ना, की लक्षात आलं, की आपल्याला टेक्नॉलॉजीचा पण भरपूर प्रमाणात आपल्याला आपल्याला वापर करून घेता यायला पाहिजे. कारण अच्छा. काय माणसं असतील, माणसं नसतील, हं, किती हं. आपल्याला डिफिकल्ट आहे. त्यामुळे आपण टेक्नॉलॉजीवरती रिलायंट होऊ शकतो. मग तिकडनं आमचं कोव्हिडमुळे ऑटोमेशन सुद्धा आमच्या प्लांट्समध्ये आमचं बऱ्यापैकी आमचं चालू अच्छा. झालं. कोव्हिडने खूप काय हं. बोलतात ना, शिकवलं गोष्टी खरंय, सगळ्या. खरंय. पण पितांबरीसारखी जी इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये ऑटोमेशनचा जो पार्ट आहे, तो कशा पद्धतीनं तुम्ही इन्कॉर्पोरेट केला? आता कसं हं, करतोय, की कसं असतं, की ऑटोमेशनचं बेसिक प्रिन्सिपल असतं, की हं. ज्या गोष्टीला स्किल लागतं ना, तीच ऑटोमेट करायची हो, असते. खरंय. तर आता आम्ही आमचे जेवढे सगळे आमचे प्लांट्स आहेत, म्हणजे हं, आता हं. आमचा पहिला हैदराबादला एक प्लांट आहे. तर तो आम्ही असं ऑटोमेट करतो, की सायलोमध्ये म्हणजे टँक बल्क ब्रेकरमध्ये तो काय बोलतात त्याला पावडर आली, हं, की हं. ती डायरेक्ट तिकडनं बटन दाबलं, की ती डायरेक्ट एफ-एफ-एस मशीनमध्ये पॅक होऊनच ती बाहेर पडणार. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणाचं इंजिनिअरिंगचं हे आणि ऑटोमेशनचं हे चालू आहे आणि त्याच्याबरोबर एआयची सुद्धा बऱ्यापैकी जोड आपल्याला घेता येते. म्हणजे एआय कुठे कामी येतं, की आम्ही हं, हा हं. जो सगळा सेल्सचा एनालिसिस करतो. म्हणजे काय 5,00,000 काउंटर्सचा प्रॉडक्ट वाईज तुम्हाला सेल एनालिसिस करणं हे खूप खूप कठीण काम आहे. तर बरोबर. तुम्हाला एआय सांगतं, की कुठे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे किंवा कुठे तुमचं सगळं सुरळीत चालू आहे. हे सगळं तुमचं जे काय आहे ते एआय सांगतं. आणि त्याचबरोबर आमच्याकडे एक असं एक हे आहे, की बिल बुकिंग करायला लागतं. म्हणजे कसं आहे, की डिस्ट्रिब्युटर्सची बिलं येतात आमच्याकडे हं, हं. सगळी त्याला काय बोलतात त्याला मेल पाठवतात. म्हणजे जवळ-जवळ 3,000 डिस्ट्रिब्युटरची फिजिकल मेल. आमच्याकडे बिलं येतात आणि आम्ही अच्छा. ती इनपुट करायचो सगळी सिस्टममध्ये. कारण की ओह! आम्हाला डिस्ट्रिब्युटर म्हणजे बिलिंग जुन्या पद्धतीनुसार काम हो, तर चालायचं. आता हां. आम्ही असं करतोय, की ते स्कॅन झाली, की तो डायरेक्टली कॉम्प्युटरमध्ये तो एंट्री मारून टाकेल. ओह! म्हणजे ह्या हां, हां. लेव्हल्सचं आता ऑटोमेशन सगळीकडे चालू झालंय. सॅलरी अप्रेझल्समध्ये ऑटोमेशन आम्ही आणलेत. अच्छा. सेल्सचा सगळा डेटा तुमच्याकडे रेडी असतो. काही हं, नाही. हं. एकदा टाकलं बटन दाबलं, की तुम्हाला लगेच येतं, की कोणाकोणाचं किती अप्रेझल झालं पाहिजे. हं, हं. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त आपण मला वाटतं, की उपयोग आपण करून घेतला पाहिजे. आपली प्रॉडक्टसुद्धा चांगली करायला किंवा क्वालिटीच्या दृष्टिकोनातनं पण ऑटोमेशन खूप हे होतं. हं, जेव्हा हं. माणसं वाढतात ना, तर मॅन्युअली मिस्टेक्स होण्याचे खूप बरोबर. तुमचे माझं चान्सेस वाढतात. मला याच विषयी म्हणजे एक क्युरिओसिटी आहे असं म्हणता येईल, की पितांबरीची क्वालिटी 30-40 वर्षांपूर्वी जी होती, आजही तीच आहे आणि त्याला कॉम्पिटिटर सुद्धा नाहीये. हं. हो, हे मी हो, सांगितलं हो, सुरुवातीला. हो, तर ती क्वालिटी कशी मेंटेन करता सगळीकडे? म्हणजे तुमचे आता हो, एक्सपोर्ट सुद्धा हो, होतात प्रॉडक्ट. हो. ॲक्चुअली काय असतं ना, की क्वालिटी मेंटेन करणं एक खूप मोठं टास्क असतं. पण आपण एकदा ते ठरवलं, आपण आपण प्रिन्सिपली आपण एकदा ठरवलं, की आपल्याला क्वालिटी ही द्यायचीच आहे. मग हं, कम हं. व्हॉट मे आपण ते इन्शुअर केलं पाहिजे, की आपण ती त्या प्रकारची क्वालिटी देतोय. म्हणजे असं कधी-कधी होतं, की प्रॉब्लेम येतात, हं. कस्टमर प्रॉडक्ट रिटर्न करतात. आम्ही त्यांना इमिडिएटली आम्ही त्यांना दुसरं प्रॉडक्ट आम्ही देतो. एकदा असंच झालेलं, की आमची जी दीपशक्तीचं जे ऑइल आहे, हं, हं, तर हं. त्याच्यातनं धूर यायला लागला आणि आम्हाला समजत नव्हतं, की काय प्रॉब्लेम आहे आणि लोकांचा देव्हारे काळे झाले. हं, तर हं. आम्ही त्यांना देव्हारे त्यांचे पेंट करून दिले, की अच्छा. नाही आपल्या प्रॉडक्टमुळे कोणाचं नुकसान कधी व्हायला नको आणि हं, मला हं, वाटतं, की हं. हा जो ट्रस्ट निर्माण केलाय. लोकांमध्ये डेव्हलप होतो ना, तर त्याच्यामुळे लोकं आपल्याकडे येतात आणि क्वालिटीचं दुसरं अजून एक असतं, हं, की हं. आमचे फॉर्म्युलेशन सतत चेंज होतात. म्हणजे जवळ-जवळ 25 वर्षात 30 एक वेळा फॉर्म्युलेशन्स चेंज झाले असतील प्रॉडक्टचे. आणि काय होतं, की लोकांना एकदा त्या फॉर्म्युलेशनची सवय लागली ना, की त्यांना अजून काहीतरी त्याच्यात हवं असतं. हं, त्याच्यामुळे हं. सतत तुम्हाला ते चेंज करतच न्यायला लागतं. मग लोकांना वाटतं नाही सुपर्ब क्वालिटी आहे तुमची. हं. त्यामुळे तुम्हाला दरवर्षी त्याच्यात काहीतरी ॲडिशन तुम्हाला करावं लागतं किंवा नवीन फीचर आणायला लागतात. तर हं, हं. वाटतं नाही क्वालिटी आहे. तर ते क्वालिटीशी ते रिलेट करतात ते लोकं हं, असं. खरंय. क्वालिटी आणि त्याचबरोबर जी मार्केटिंग आहे हं. त्याचं सुद्धा जसं आपण हो. थोड्या वेळापूर्वी बोलत होतो, त्याचाही एक मोठा रोल आपल्याला हो. पाहायला मिळतो. तर याविषयी काय सांगाल? म्हणजे मार्केटिंग किती इम्पोर्टंट आहे? तुमचा जो प्रॉडक्ट आहे तो घराघरांमध्ये पोहोचवण्यासाठी किंवा लोकांना तेच लक्षात यावं बरोबर. जेव्हा तुमची तांबे पितळेची भांडी चमकवायची आहेत बरोबर. किंवा कोणतीही वस्तू चमकवायची आहे, तेव्हा पितांबरी हेच नाव लक्षात येतं. बरोबर.
मला वाटतं सेल्स नंतर जर का खूप हां. काही इम्पोर्टंट असेल, तर ते म्हणजे ऑफकोर्स बाकी पण इम्पोर्टंट हं, आहे, हं. पण प्रोडक्शन, सेल्स हं. या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण की हं, हं. प्रोडक्शन मेन आहे, सेल्स विक्री मेन आहे. पण तुम्ही एकदा विक्री केलीत, समजा तुम्ही दुकानांमध्ये तुमचा माल प्लेस केला, तर कस्टमरला कळणार कसं ना, की हां. घेतला पण पाहिजे किंवा असं प्रॉडक्ट तर आहे. बेसिकली मार्केटिंग म्हणजे काय, की कस्टमरला ती नीड आहे, पण त्याला हं. माहीत नाहीये, की हे प्रॉडक्ट किंवा ही सर्व्हिस माझी नीड फुलफिल करेल. तर आपण जर का बरेच लोकांना असं वाटतं, की मार्केटिंगमध्ये आम्ही स्पेंड नाही केलं ना, तर आमची कंपनी खूप मोठी होईल किंवा लोकं छाती ठोकपणे असं सांगतात पण, की हं, आम्ही हं. मार्केटिंग करत नाही हां, तरी पण आमचं प्रॉडक्ट सगळे विकत घेतात. पण हं. तसं नसतं. जेव्हा तुम्ही मार्केटिंगमध्ये इन्व्हेस्ट करता आणि प्रॉपर चॅनेल्समध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करायला सुरुवात करता, तर तुमचा टर्नओव्हर पण मल्टिप्लिकेशन व्हायला लागते हं, आणि हं. एक खूप इम्पोर्टंट एक कन्सेप्ट आहे बाय द नेम ऑफ ब्रँड रिकॉल. हां. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो, की कॉपर आणि ब्रासची भांडी घासायची. कशानी? तर पितांबरीच डोक्यात आलं पाहिजे. हं, हं. तर हा ब्रँड कुठच्याही ह्युमन टेंडन्सी की ब्रेनची आपल्या वेव्हलेंथ एकदम कमी असते. हं. आपण रिकॉल कसा ठेवणार? तर त्याच्यासाठी एक कंटिन्युअस हॅमरिंग करायला लागतं. बरं बरेच लोकांना असं वाटतं, की मार्केटिंग म्हणजे कधी महागडं केलं पाहिजे हां. मी खूप मोठी टीव्हीमध्ये जाहिरात दिली पाहिजे. न्यूजमध्ये तुमच्या त्या लॅपटॉप असतात त्याच्यावरती काहीतरी ब्रँडिंग वगैरे केलं पाहिजे. असं काहीही नाहीये. मार्केटिंग तुम्ही अगदी म्हणजे फ्लायर्स तुम्ही डिस्ट्रिब्यूट करू शकता. म्हणजे हं, हं. न्यूजपेपरमधनं तुम्ही फ्लायर्स घालू शकता. छोटे-छोटे जे लोकल लेव्हलला कार्यक्रम असतात, अगदी देवळात कार्यक्रम असतात मी तर म्हणतो, त्याला सुद्धा तुम्ही तर तुम्ही 5 मिनिटं जाऊन तिकडे काय तुमच्या मार्केटिंग करू ह्याचा शकता. मांडू शकता तुमचा हं, हं. विषय. म्हणजे इथपासनं म्हणजे ह्याला गोरिल्ला मार्केटिंग असं म्हणतात किंवा तुम्ही होर्डिंग लावू शकता जे इफेक्टिव्ह आहे. न्यूजपेपरमधनं तुम्ही ॲडव्हर्टाइज देऊ शकता. इतके प्रचंड अव्हेन्यूज आहेत मार्केटिंगमध्ये आणि काय बोलतात ना, की इमॅजिनेशन तुमचं जेवढं हं, मार्केटिंगमध्ये हं, हं. चालतं, तेवढं तुम्ही खूप चांगलं अजून हे करू शकता. म्हणजे हं. मला आठवतंय, की बायको गेली माहेरी काम करी पितांबरी हा काहीतरी इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट होता, की हां. कारण का तेव्हा असं व्हायचं 25 वर्षा अगोदर, की अनफॉर्च्युनेटली बायकाच सगळं काम करायच्या हो. घरचं आणि बायकांकडनं ती अपेक्षा केली जायची, की भांडी काम केलं चमकतील पाहिजे. आणि तर चांगल्या हां. आम्हाला ते कुठेतरी तो मोल्ड आम्हाला ब्रेक करायचा होता, की बायका का पुरुषांनी पण घरामध्ये काम केलं पाहिजे. हं, हं, आणि हं. म्हणून ते बायको गेली माहेरी काम करी पितांबरी. पण ते आम्ही काळाच्या काय बोलू शकतो ना, की अगेन्स्ट काळानुसार आम्ही हां. गेलो हं. आणि त्याच्यामुळे ते क्लिक झालं आणि आजही लोकांना ते आठवतंय. बायको गेली हं. माहेरी काम करी पितांबरी. हां. आणि जेव्हा अशी एखादी गोष्ट तुमची व्हायरल होते, हं. तर मग तेव्हा तुम्हाला मार्केटिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट कमी करायला लागते. तुमचा खरंय. कन्सेप्ट पण तेवढा तगडा पाहिजे खरंय. त्याच्यामध्ये. आणि ते एक क्लिक होण्यासारखं आणि जे डे टू डे लाईफमध्ये कनेक्ट होण्यासारखी एक मार्केटिंग तीही तुम्ही तुमच्या बरोबर. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आपल्याला बघायला मिळते. तुम्हाला काय वाटतं, की ज्या पद्धतीनं पितांबरी हा एक इंडियाचा शायनिंग ब्रँड बनलेला आहे. हं. तर असा एखादा ब्रँड बनवण्यासाठी कोणत्या 3 गोष्टी खूप इम्पोर्टंट आहेत? मला मला असं वाटतं, की ब्रँड बनवण्यासाठी तुमच्याकडे एक चांगलं काय बोलतात पहिले म्हणजे ब्रँड बनवण्याच्या आधी हं. तुम्हाला हे ओळखता यायला पाहिजे, की कस्टमरची नीड आज काय आहे? हं, हं. तुमच्या ग्राहकाला काय पाहिजे आणि हे तुम्हालाच काय बोलतात ना, ते तुम्हालाच थोडंसं गॉच करायला लागतं आणि हं, त्या हं. ग्राहकाला पण माहिती नसतं, की काय असतं. म्हणजे आपल्याला सगळ्यांना हेनरी फोर्ड माहिती आहे, ज्यांनी फोर्ड मोटर्स चालू केली. तर त्यांचं स्टेटमेंट आहे, की जर का मी लोकांना विचारलं असतं, की तुम्हाला काय पाहिजे? तर लोकं बोलले असते, की आम्हाला अजून वेगाने चालणारे घोडे हवेत. हं, हं, हं. पण त्यांनी गाड्या आणल्या आणि मग तुमची जी सगळी काय बोलतात ना, रिव्होल्यूशन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये त्यांनी आणलं. तर हे तुम्हाला मेन पहिले म्हणजे ओळखता यायला पाहिजे, की कस्टमरला ॲक्चुअली काय पाहिजे. कारण का हं, हं. लोकं बोलतात वेगळं आणि त्यांच्या मनात बरेच वेळा वेगळं असतं. हं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुम्ही तुम्ही जे काय विचार कराल, तर त्याचा तुम्हाला प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस तुम्हाला ती बनवता यायला पाहिजे. हं. तुम्हाला त्याच्यात टेक्निकली पहिले तुम्हाला नॉलेज पाहिजे. पण हं, आता हं. कसं झालंय, की तुम्हाला टेक्निकल नॉलेज सुद्धा मिळू शकतं हो, सगळीकडनं. हो. इझिली मिळू ते शकतं. खूप इझिली झालंय. आणि तिसरी गोष्ट जी महत्त्वाची आहे ते म्हणजे तुमचा एखादा डिस्ट्रिब्युशन चॅनल. म्हणजे तुम्ही विकणार कसं? म्हणजे बरेच वेळा काय होतं, की मोठे-मोठे एंटरप्रेन्योर्स असे छोटे-छोटे नाही म्हणजे ज्यांचे टर्नओव्हर 100-200 कोटी आहेत. ते एखादा प्रॉडक्ट बनवतात. त्यांना असं वाटलं त्यांच्या डोक्यात आहे, की ही गरज आहे म्हणून मी बनवलं. हं, हं. मी बघितलं नाही, की समाजाला ह्या प्रॉडक्टची गरज आहेच का? मग ते विकलंच नाही जाणार आहे तुमचं. हं, हं. त्याच्यामुळे ह्या 3 गोष्टी मला वाटतं, की खूप इम्पोर्टंट आहेत, की नीड एनालिसिस तुम्हाला यायला पाहिजे. हं, हं. तुम्हाला ते प्रॉडक्ट किंवा तुमची सर्व्हिस आहे ती तुम्हाला बनवता यायला पाहिजे आणि हं. तुम्हाला तुम्ही कसं विकणार याचा विचार आधीपासून तुम्हाला करता यायला पाहिजे. ह्या हं, 3 हं, हं. गोष्टी एखादी ब्रँड एस्टॅब्लिश करताना खूप
महत्वाच्या आहेत. महत्वाचं आहे. आणि पितांबरी जेव्हा बनली होती किंवा सुरुवात झालेली होती, ती सुद्धा एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. अशीच की नीड काय आहे हे हो, ओळखून सुरुवात झाली होती. हो. त्याविषयी काय सांगाल? कसं होतं, की बाबा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते आणि ते हां. बरेच त्यांचं असतं, की सगळ्यांच्या घरी जाऊन तुम्ही संपर्क तुम्ही केला पाहिजे. हं, हं. आणि तो संपर्क करताना त्यांच्या लक्षात आलं, की भरपूर सारी तांब्या पितळेची भांडी आहेत अच्छा. सगळीकडे आणि सगळे राख आणि चिंचच वापरतायत सगळी भांडी साफ हं, करायला. हं. तर म्हणजे आपण आजपासून एक 30-40 वर्षांपूर्वी. साधारण 40 हां, वर्षांपूर्वी. तर हां. आपण हे प्रॉडक्ट आपण आणू शकतो, हं, असं. तसंच आमच्या लक्षात आलं, की ज्या गृहिणी आहेत, तर हं, आपल्याला गुळाची ढेप असते हे माहिती आहे. पण त्या हं. ढेपेला पाणी सुटतं, ती फोडायला लागते, ती चिरायला लागते. मग आम्ही विचार केला, की पावडर का नाही आपण बनवू? मग हं. गुळाच्या पावडरचा जन्म झाला. हां, हां. ज्याची अशी काय बोलतात त्याला जी गरज डिमांड आहे. असते, हां. गरज असते, ती गरज काय बोलतात आम्ही ओळखली आणि आम्ही तिकडे नेहमीच आम्ही प्रयत्न केला, की हं, ती हं. गरज ओळखून आपण त्याच्यावर कॅपिटलाइज आपण हं. कसं म्हणजे करू गरज ही शकतो. शोधाची जननी आहे असं हो, म्हणतात, पण त्याचबरोबर गरज ही बिझनेसची जननी हो. आहे असंही म्हणता येईल. आणि तुम्हाला माहिती आहे, यू विल नॉट बिलीव्ह, की हां. अजून सुद्धा यूपी आहे किंवा बिहार आहे हं. किंवा वेस्ट बेंगाल आहे. तिकडे अजून पण लोकं राख आणि चिंचच वापरतायत साफ ओह! करायला. किंवा महाराष्ट्रात काही जागा आहेत तिकडे अजून राख आणि चिंचच वापरली जाते. त्यांना हं, हं. पितांबरी माहिती आहे. त्यामुळे आमचं काम अजून खूप मोठं आहे. म्हणजे अजून पुढे एक्सपॅन्ड येस, करण्यासाठी वाव येस, आहे असं म्हणता येईल. येस. मग पुढच्या 10 वर्षांमध्ये तुम्ही पितांबरीला कुठे पाहता? हा खूपच चांगला प्रश्न आहे. म्हणजे हं, आम्ही विचार करत असतो, की काय? तर आम्ही एक म्हणजे भारतामध्ये आपल्याला हां. एक अग्रगण्य एफ-एम-सी-जी ब्रँड बनायची आहे. म्हणजे हं, आम्ही एक इंटरनली असं टार्गेट घेतलं, की पुढच्या 10 वर्षात आपण 1500 कोटीचा टर्नओव्हर आपण करू शकतो का? हं, हं. आणि त्याच्यावरती आता आमचं खूप सारं मनन, चिंतन वगैरे आमचं चालू आहे. पण कंपनीच्या बाबतीत जर का बोललो, तर आम्ही जेव्हा सगळीकडे जगभर फिरतो, तर आमच्या लक्षात असं येतं, की कॉपर आणि ब्रास म्हणजे तांब्या आणि पितळेची जी भांडी आहेत, तर ती घासायला कुठचं सोल्युशन जगभर नाहीये. हं, हं. म्हणजे चायनात नाहीये, तुमच्या युरोपमध्ये नाहीये, यूएसमध्ये नाहीये. पण या भांड्यांचा जो कॅगर आपण ज्याला म्हणतो, कंपाउंड अॅन्युअल ग्रोथ रेट भांड्यांचा वाढण्याचा, किचन युटेन्सिल्सचा तो हं, हं. 12% आहे. हां, आणि कारण भारतात नाही, तो सगळीकडे म्हणजे हं, सगळीकडे तो वाढतोय. तर आपण आपल्या प्रॉडक्टचं काही फॉर्मेशन आपण चेंज करू शकतो हं, का? हं. पावडर आहे समजा, तर आपण दुसरं काही लिक्विड आपण बनवू शकतो का? स्प्रे बनवू शकतो का? असं आमच्या काय बोलतात त्याला डोक्यात आहे. आणि पुढच्या 10 वर्षामध्ये आम्हाला अजून मल्टीनॅशनल कंपनी देखील आमचं होण्याचं स्वप्न आहे. म्हणजे आत्ताच आम्ही नेपाळमध्ये आमचं मॅन्युफॅक्चरिंग आम्ही आता चालू करणार हं, हं. आहोत आणि हं. त्याचबरोबर आमचं UAEमध्ये सुद्धा चांगलं डिस्ट्रिब्युशन चालू आहे. तर एक 10 ते 15 देशांमध्ये आम्ही डायरेक्टली आमची कंपनी पुढच्या 10 वर्षांमध्ये स्थापना करू शकतो आणि ग्लोबल लेव्हलला हा जो काही क्लिनिंगचा जो प्रॉब्लेम आहे ना, हा आम्ही डेफिनेटली व्हेरी इझिली वी कॅन सॉल्व्ह. कारण काय हं, हं. रिक्वायरमेंट आहे म्हणजे आम्हाला दिसतंय. कारण काय कोणाकडेच ते प्रॉडक्ट शेल्फवरती आम्हाला दिसत नाही. त्याच्यामुळे हं, आम्ही हं. ते करू शकतो. हं, हं. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल, की गरज ही संपूर्ण जगामध्ये आहे आणि त्यामुळं येस, पितांबरी हे पूर्ण वर्ल्ड वाईड आपल्याला पाहायला येस, मिळू शकतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट हे आपल्याला येत्या येस, काळामध्ये दिसू शकतात. येस. आणि अशातच एक प्रॉडक्टपासून आज 100 पेक्षाही जास्त प्रॉडक्ट तुम्ही बनवताय. तर ती जी स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे कोणता अभ्यास करून वापरलेली आहे किंवा कशा पद्धतीनं ही हे प्रॉडक्ट तुम्ही वाढवत गेलात? बेसिकली कसं असतं, की प्रॉडक्ट जेव्हा आपण हं, वाढवतो, तो एक ॲन्सिलरी प्रॉडक्ट आपण बघायचा. म्हणजे हं, हं, शायनिंग पावडर बनवली, तर एक बार बनवायचा म्हणजे हं, युटेन्सिल बार. हं, मग टॉयलेट क्लीनर आपण बनवू शकतो. कारण काय काय असतं, की एक कोर कॉम्पिटन्सी असते. तर हं, ते केमिकल्स समजा तुम्ही पकडली, तर केमिकलला क्लीनिंग प्रॉडक्ट तुम्हाला जी काय बनवायची असतील, तर ती तुम्ही सगळी प्रॉडक्ट्स तुम्ही बनवू शकता. हं, हं, मग आम्ही ठरवलं, की आम्हाला क्रॉस कॉम्पिटन्सी आम्हाला वाढवायच्या आहेत. म्हणजे आम्हाला आयुर्वेदामध्ये सुद्धा आमची कॉम्पिटन्सी बनवायची आहे, फूडमध्ये सुद्धा आमची कॉम्पिटन्सी बनवायची आहे आणि मग त्याच्यामुळे ते सगळे आमचे काय बोलतात ना, की मल्टिपल प्रॉडक्ट्स आमचे बनत गेले. म्हणजे आमचं एक असं स्वप्न होतं, की आमचं जे गाव आहे तळवड, हं, राजापूर, तर तिकडे काहीतरी आपण चालू केलं पाहिजे. म्हणजे माझे एक एक आजी म्हणजे हं, हं. बाबांचा भाऊ आहे, तर त्याची आई तिकडे राहायची हं, आणि ती हं. दरवेळेला त्या म्हणायच्या, की तुम्ही गावामध्ये तुम्ही काहीतरी करा. तर हं, हं. आम्ही तिकडे काय बोलतात ॲग्रीकल्चर ॲक्टिव्हिटी आम्ही चालू केल्या आणि मग आम्हाला लक्षात आलं, की ॲग्रीकल्चर ॲक्टिव्हिटीजमधनं आपल्याला म्हणजे रेव्हेन्यू तेवढा मिळत नाही, जेवढा हं, आपण हं. आपल्याला ह्या नॉर्मल प्रॉडक्ट्समधनं मिळतो. हं. मग व्हाय नॉट आपण ॲग्रीकल्चरचीच काही प्रॉडक्ट्स बनवायची. म्हणजे आम्ही काय बोलतात शुगरकेन ऊस आम्ही कल्टिव्हेट केला
आणि मग आमच्या लक्षात आलं, की रेट मिळत नाहीये साखर कारखान्याला हं, द्यायला. हं. मग आम्ही स्वतःचंच प्रॉडक्ट आणलं, रुचियाना जॅगरी पावडर. तर काही गोष्टी अशा काय बोलतात ना, डॉट्स असतात आणि ते हं, हं. डॉट्स तुम्हाला त्याच्यामध्ये कनेक्ट कनेक्ट करत करावे जायला लागतात. लागतात. हां, हां, हां. हां. खरं आहे. आता एक शेवटचा हं, प्रश्न. तुम्हाला काय वाटतं, की तुम्ही आता एवढ्या वर्षांपासून पितांबरी सोबत आहात, मार्केट एनालिसिस करताय, रिसर्च सुद्धा तुम्ही त्या टीम सोबत सुद्धा काम हं. केलंय. तर असे कोणते क्षेत्र आहेत, जे येत्या काळामध्ये त्याच्यामध्ये एक चांगली संधी आपल्याला बिझनेसची मिळू शकते? मला तर वाटतं, की जर का बघितलं ना, तर हं, एफ-एम-सी-जी सेगमेंट हाच एक खूप मोठा अपॉर्च्युनिटीचा इकडे स्पोर्ट होणार आहे. कारण हं, काय हं. काय आहे, की लोकांना फूडमध्ये अजून आपण एवढे चांगले प्रॉडक्ट्स अजून भारतामध्ये आलेले नाहीयेत. फूड प्रॉडक्ट्स आणण्यामध्ये खूप काय बोलतात त्याला जास्त स्कोप आहे. तुम्हाला स्कोप आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रेव्हेन्यू पण मिळू शकतो. म्हणजे जर का छोट्या-छोट्या तुम्ही गोष्टी बघितल्या, हं, हं. मिठाईवाले आहेत, तर कुठचाच असा मिठाईवाला नाहीये, की जो नॅशनल लेव्हलला खेळतोय किंवा हं, कुठचा हं. लाडू आपण म्हटलं, कुठचाच असा लाडूवाला नाहीये, की जो नॅशनल लेव्हलला लाडूवाला आहे. आणि असे भरपूर सारे हे आहेत, सेक्टर्स आहेत किंवा फूडचं झालं किंवा हं, हं. क्लीनिंग प्रॉडक्ट्समध्ये सुद्धा अजून भारतात खूप जास्त प्रमाणामध्ये गॅप आहे, की अजून काय बोलतात जसं बाहेरच्या देशांमध्ये मल्टीपर्पज क्लीनर्स डेव्हलप झाले, तसे अजून झालेले नाहीयेत. हं, हं. हे आपले जे सोफे वगैरे आहेत, लेदरचे वगैरे ह्याच्यासाठी काही प्रॉडक्ट्स अजून डेव्हलप झालेली नाहीये. तर हं, हं. भरपूर साऱ्या मला काय वाटतं, की अपॉर्च्युनिटीज आहेत आणि काय असतं, की आम्ही असं एक हे हं. बघतोय, की आता फक्त टेक एंटरप्रेन्योर्सच एक असं मोठं होतं, हं. की टेकमध्ये मी काहीतरी ॲप केलं वगैरे हं, असं. हं, पण हं. प्रॉडक्ट्स आणण्यामध्ये पण तेवढाच मोठा स्कोप आहे असं मला वाटतं. म्हणजे मी आत्ता बघतोय ना, की बरेचसे स्टार्टअप्स लिटरली 5 ते 10 वर्षामध्ये ते झिरोवरनं डायरेक्टली 30 कोटीच्या रेव्हेन्यूला हो, वगैरे हो. येतायत. हो. म्हणजे कोल्ड इव्हन असे पण म्हणजे नॅचरल फूड्स जे काही आहेत, हं, त्याच्यामध्ये हं. काही कोल्ड प्रेस्ड ऑइल आहेत. हं, हं. म्हणजे आपलं कसं जे आपलं कच्ची कच्ची घाण्याचं घाणीचं तेल. कच्च्या हां. घाण्याचं तेल ज्याला आपण म्हणतो, त्याच्यात खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. तर प्रॉडक्ट्समध्येच मला तर वाटतं, की खूप अपॉर्च्युनिटी आहेत आणि त्या मानाने आपल्याकडे अजून ब्रँड्स तेवढ्या बनलेल्या नाहीयेत. तर हं, अजून हं. ब्रँड्स बनायला खूप जास्त स्कोप आहे. पण कुठेतरी ती काय बोलतात ना, कस्टमरची काय नीड आहे ती थोडीशी समजून हं, इंटेलिजंटली हं. ते करायला लागणार. हं, हं. बरोबर आहे. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल, की मार्केटमध्ये संधी खूप आहेत. फक्त गरज आहे ती म्हणजे राइट गरज शोधण्याची आणि त्यानुसार प्रॉडक्ट लॉन्च येस. करण्याची. खूप छान माहिती तुम्ही दिलेली आहे आणि मला वाटतं, की निश्चितच आपले जे स्टार्टअप सुरू करणारी मंडळी हो. आहे, त्यांना एक चांगलं मार्गदर्शन येस. आपल्या या डिस्कशनमुळे मिळालेलं आहे. तुम्ही इथे आलात, एवढं छान बोललात त्याबद्दल धन्यवाद. येस. धन्यवाद. आणि यासोबतच आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्हाला स्टार्टअप विषयी कोणतीही माहिती हवी असेल किंवा एखाद्या टॉपिकवर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल, तर आपल्या कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज 18 लोकमत.